बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडच्या हदगावमधून. हदगाव तालुका कृषी अधिकारी यांनी केले शेतकऱ्यांना पेरणी संदर्भात आव्हान. शेतकऱ्यांना बियाणे, खत, कीटकनाशक औषध जादा दराने दिल्यास कृषी सेवा केंद्र चालकावर करणार कारवाई. भरारी पथकाची नेमणूक. हदगाव तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील. हदगाव तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील यांनी शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बियाण्याच्या बॅगाबद्दल व कपाशीच्या बॅगाबद्दल मार्केटमध्ये कृषी सेवा केंद्र चालकाकडून शेतकऱ्यांना जादा दराने विक्री करत असल्यास तात्काळ तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याकडे संपर्क करून तक्रार नोंदवण्याचे आवाहन शेतकऱ्यांना त्यांनी केले आहे. व सध्या भरपूर पाऊस पडत नसल्या कारणाने शेतकऱ्यांनी पेरणी संदर्भात मात्र कोणतीही गडबड करू नये असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे. पाहूया तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील काय म्हणालेत. महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र धोंगडे, हदगाव. सर्व शेतकरी बांधवांना असं आव्हान आहे की जे सोयाबीन पीक आहे ज्याला पुरेसा पाऊस न झाल्यामुळं किंवा 100 mm पेक्षा जर ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी करू नये आणि ज्यावेळेस पेरणी करणार आहेत त्यावेळेस पुरेसा पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी आणि पेरणी करताना बीज प्रक्रिया व उगवण क्षमता तपासूनच त्याची पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागातर्फे त्यांना करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना माफक दरामध्ये किंवा वाजवी दरामध्ये बियाणे मिळण्यासाठी आपल्या म्हणजे कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांची प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर तालुक्यामध्ये त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या मार्फत पण याच्याबाबत तपास चालू आहे. आणि नंतर त्यानंतर तालुक्यामध्ये एक भरारी पथक आपलं स्थापन केलेलं आहे. त्याच्या मार्फत पण या खताच्या बाबती मध्ये खत असू द्या किंवा बियाणं असू द्या काही विशिष्ट वाहनाला सुद्धा काही ठिकाणी मागणी जास्त असल्यामुळं दर वाढणे म्हणजे ब्लॅक मार्केटिंग होण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी आमच्या भरारी पथकामार्फत त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम सुरू आहे. तसेच पंचायत समितीचे कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत पण काही दुकानाची रँडमली तपासणी होऊन आणि अशा ठिकाणी काही होते का असा प्रकार बघण्यासाठी आपल्या तपासण्या सुरू आहेत. तर शेतकऱ्यांना MRP पेक्षा जर जास्त दराने कोणी विकत असेल तर त्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी कार्यालयात किंवा पंचायत समितीच्या कृषी अधिकारी यांच्याकडे दोघांपैकी कोणापैकी आपण करावी आणि त्यांनी जर अशा प्रकारे जर शेतकऱ्याकडून जास्त दराने जर विक्री होत असेल दुकानदाराकडून तर नक्कीच त्याच्यावर आपण कायदेशीर कारवाई करू आणि त्यांचे परवाने निलंबन करू. आपल्या राज्य शासनातर्फे एक टोल फ्री नंबर आहे तो आपण सगळीकडे प्रसिद्ध केलेला आहे. तसेच आता काही दुकानावर पण आपण आमचे जे भरारी पथक आहे यांचे ते नंबर लावण्यासाठी आपण त्यांना सांगितलेलं आहे. आता त्याचे पण नंबर आपल्याला लागतील आणि त्यासोबत हा टोल फ्री नंबर पण आपण दुकानावर लावणार आहे, त्यांना कंपल्सरी करणार आहे. निर्भीड बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास.